नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि गणित शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण 22 डिसेंबर आंतरराष्ट्रीय गणित दिवस याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्या भारताचे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस 22 डिसेंबर 1887 हा आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी भारताच्या दक्षिणेकडील कोइंबतूर येथील इरोड नावाच्या गावात झाला. त्यांचा जन्म पारंपरिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कोमंतमल्ल आणि वडिलांचे नाव श्रीनिवास अय्यंगार होते. त्यांचे बालपण प्रामुख्याने कुंभकोणम येथे गेले, जे प्राचीन मंदिरांसाठी ओळखले जाते. रामानुजन यांचा बालवयात बौद्धिक विकास सामान्य मुलांसारखा झाला नाही. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत ते बोलायलाही शिकले नव्हते. एवढ्या वृद्धापकाळापर्यंत रामानुजन बोलू लागले नाहीत. मोठी होईपर्यंत बोलू लागले नाहीत तेव्हा ते मुके आहेत की काय अशी भीती सर्वांना वाटत होती. नंतरच्या काळात जेव्हा ते शाळेत दाखल झाले तेव्हा त्यांनी कधीही पारंपरिक शिक्षणात रस घेतला नाही. वयाच्या 10व्या वर्षी रामानुजन यांनी प्राथमिक परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवले आणि पुढील शिक्षणासाठी ते टाउन हायस्कूलमध्ये गेले. रामानुजन यांना प्रश्न विचारण्याची फार आवड होती. त्यांचे प्रश्न कधीकधी शिक्षकांनासुद्धा फार विचित्र वाटायचे. उदाहरणार्थ, जगातील पहिला माणूस कोण होता? पृथ्वी आणि ढग यांच्यात किती अंतर आहे? रामानुजन यांचे वागणे अतिशय गोड होते. त्यांचे स्थूल शरीर आणि कुतूहलाने चमकणारे डोळे त्यांना वेगळी ओळख करून देतात. ती होती त्यांच्या वर्गमित्रांच्या मते. त्यांचे वागणे इतके सौम्य होते की कोणीही त्यांच्यावर रागावू शकला नाही. शाळेत त्यांच्या प्रतिभेने इतर विद्यार्थी आणि शिक्षकांवर छाप पाडण्यास सुरुवात केली. शालेय काळातच त्यांनी महाविद्यालयीन स्तरावरील गणिताचा अभ्यास केला होता. एकदा त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी असेही सांगितले होते की शाळेत घेतलेल्या परीक्षांचे निकष रामानुजन यांना लागू होत नाहीत. हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना गणित आणि इंग्रजीमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी सुब्रमण्यम शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेशही मिळाला. शाळेत घेतलेल्या परीक्षांचे निकष रामानुजन यांना लागू होत नाहीत. हायस्कूल परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना सुब्रमण्यम शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेशही मिळाला. रामानुजन यांचे गणितावरील प्रेम इतके वाढले होते की त्यांनी इतर विषयाकडे लक्ष दिले नाही. इतिहास, जीवशास्त्राच्या वर्गातही ते गणिताचे प्रश्न सोडवत असत. त्यामुळे 11वीच्या परीक्षेत गणित वगळता इतर सर्व विषयात ते नापास झाले आणि परिणामी त्यांना शिष्यवृत्ती मिळणे बंद झाले. एक, घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती आणि दुसरे म्हणजे शिष्यवृत्तीही मिळत नव्हती. रामानुजन यांच्यासाठी तो खूप मोठा कठीण काळ होता. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी गणिताचे काही शिकवणे आणि खातेपुस्तकाचेही काम केले. काही काळानंतर 1907मध्ये रामानुजन यांनी पुन्हा 12वीची खाजगी परीक्षा दिली आणि ते नापास झाले. त्यामुळे त्यांचे पारंपरिक शिक्षण संपले. शाळा सोडल्यानंतरची 5 वर्षे त्यांच्यासाठी खूप निराशाजनक होती. यावेळी भारत गौणत्वाच्या बंधनात अडकला होता. आजूबाजूला प्रचंड गरिबी होती. त्यावेळी रामानुजन यांना ना नोकरी होती, ना कोणत्याही संस्थेत किंवा काम करण्याची कुठेही संधी नव्हती. केवळ त्यांची ईश्वरावरील अतूट श्रद्धा आणि गणितावरील अतुलनीय भक्ती त्यांना कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत होती. नामगिरी देवी ही रामानुजन यांच्या कुटुंबाची प्रमुख देवता होती. त्यांच्यावरील अतूट विश्वासाने त्यांना कुठेही थांबू दिले नाही आणि अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी गणिताचे संबोधन सुरू ठेवले. यावेळी रामानुजन यांना ट्युशनमधून एकूण 5 रुपये मासिक मिळायचे आणि त्यातच ते आपला चरितार्थ चालवायचे. रामानुजन यांचे हे जीवन दुःख आणि दुःख यांनीच भरलेले होते. आपल्या उदरनिर्वाहासाठी व शिक्षण चालू ठेवण्यासाठी त्यांना नेहमी इकडे तिकडे भटकावे लागले.
आणि अनेक लोकांकडून नाईलाजाने विनवणीही करावी लागली. अशातच 1908 त्यांच्या पालकांनी त्यांचे लग्न जानकी नावाच्या मुलीशी केले. लग्न झाल्यानंतर सगळे विसरून गणितात बुडणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे ते नोकरीच्या शोधात मद्रासला आले. 12वी उत्तीर्ण न झाल्यामुळे त्यांना नोकरी मिळू शकली नाही आणि त्यांची प्रकृतीही बिघडली. आता डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना कुंभकोणम येथील घरी परतावे लागले. आजारातून बरे झाल्यावर ते मद्रासला परत आले आणि पुन्हा नोकरी शोधू लागले. ते कुणालाही भेटले की त्यांचे एक रजिस्टर दाखवायचे. या नोंदवहीत त्यांनी गणितात केलेली सर्व कामे असायची. त्याचवेळी कोणाच्या तरी सांगण्यावरून तिथले उपजिल्हाधिकारी रामानुजन श्री व्ही रामास्वामी यांनी अय्यर यांची भेट घेतली. अय्यर हे गणिताचे उत्तम अभ्यासक होते. येथे श्री अय्यर यांनी रामानुजन यांची प्रतिभा ओळखली आणि जिल्हा दंडाधिकारी श्री रामचंद्र राव यांना विचारल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी 25 रुपये मासिक शिष्यवृत्तीची व्यवस्था केली. रामानुजन यांनी मद्रासमध्ये वर्षभर राहून या व्यवसायावर पहिला शोधनिबंध प्रकाशित केला. शोधनिबंधाचे शीर्षक होते बर्नौली संख्यांचे काही गुणधर्म आणि हा शोधनिबंध इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला. येथे 1 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये कारकून म्हणून काम केले. सुदैवाने या नोकरीत कामाचा ताण फारसा नव्हता आणि इथे त्यांना त्यांच्या गणितासाठी पुरेसा वेळ मिळाला. इथे रामानुजन रात्रभर जागे राहायचे आणि गणिताची नवीन सूत्रे लिहायचे आणि नंतर थोडा वेळ आराम करून ऑफिसला निघायचे. रामानुजन स्टेलवर गणिती संशोधन लिहित असत आणि नंतर ते रजिस्टरमध्ये लिहायचे. रात्री रामानुजन यांच्या पाट्या आणि काठ्यांच्या आवाजाने कुटुंबातील इतर सदस्यांची झोप उडायची. यावेळी भारतीय आणि पाश्चात्य राहणीमानात खूप अंतर होते आणि त्यामुळे ब्रिटिश शास्त्रज्ञांसमोर आपले मुद्दे मांडण्यास भारतीय सामान्यतः कचरत होते. येथे परिस्थिती अशी होती की इंग्रजी गणितज्ञांच्या मदतीशिवाय संशोधन कार्य पुढे नेणे शक्य नव्हते. यावेळी रामानुजन यांचे जुने हितचिंतक त्यांच्या कामाला आले आणि या लोकांनी रामानुजन यांनी केलेले काम लंडनच्या प्रसिद्ध गणितज्ञांकडे पाठवले. पण इथे त्यांना काही विशेष मदत मिळाली नाही. पण एक फायदा असा झाला की लोक रामानुजन यांना थोडे थोडे ओळखू लागले. त्याचवेळी रामानुजन यांनी त्यांची संख्या सिद्धांताची काही सूत्रे प्रोफेसर सेशू अय्यर यांना दाखवली. तेव्हा त्यांचे लक्ष लंडनचे प्राध्यापक हार्डी यांच्याकडे गेले. प्रोफेसर हार्डी हे त्या काळातील जगातील प्रसिद्ध गणितज्ञांपैकी एक होते आणि त्यांच्या कडक स्वभावासाठी आणि शिस्तीच्या प्रेमासाठी ओळखले जात होते. प्रोफेसर हार्डी यांचा प्रबंध वाचल्यानंतर रामानुजन म्हणाले की प्रोफेसर हार्डीच्या अनुत्तरित प्रश्नांचे उत्तर शोधण्यात आले आहे. आता रामानुजन यांचा प्राध्यापक हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला. आता इथून रामानुजन यांच्या आयुष्यात एक नवे पर्व सुरू झाले, ज्यामध्ये प्रोफेसर हार्डी यांची मोठी भूमिका होती. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर रामानुजनच्या जीवनात प्रोफेसर हार्डीचे असेच स्थान आहे. असे ज्वेलर हिरा ओळखतो तसे आणि त्याला पॉलिश करतो, त्याप्रमाणे प्रोफेसर हार्डी हे रामानुजन यांच्या प्रतिभा आणि जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे आजीवन प्रशंसक होते. रामानुजन आणि प्रोफेसर हार्डी यांची ही मैत्री दोघांसाठी फायदेशीर ठरली. एक प्रकारे दोघेही एकमेकांना पूरक म्हणून काम करत होते. प्रोफेसर हार्डी यांनी त्या काळातील विविध प्रतिभावान लोकांना 100च्या प्रमाणात रेट केले. त्यांनी 100पैकी 35 गुण बहुतेक गणितज्ञांना आणि 60 गुण काही मान्यवरांना दिले. पण त्यांनी रामानुजन यांना 100पैकी पूर्ण 100 गुण दिले. रामानुजन यांच्या आयुष्यात प्रोफेसर हार्डींचे असेच स्थान आहे. प्रोफेसर हार्डी हे रामानुजन यांच्या प्रतिभा आणि जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे खरे शिल्पकार ठरतात. सुरुवातीला जेव्हा रामानुजन यांनी त्यांचे संशोधन कार्य प्रोफेसर हार्डी यांच्या घरी पाठवले तेव्हा त्यांनाही सुरुवातीला पूर्णपणे ते समजले नाही.
त्यांनी आपल्या मित्र गणितज्ञांशी सल्लामसलत केली तेव्हा ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की रामानुजन हे गणित क्षेत्रातील एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी केलेले कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्यामध्ये पुढील संशोधन करण्यासाठी त्यांनी इंग्लंडला यावे. त्यामुळे त्यांनी रामानुजन यांना केम्ब्रिजला येण्याचे निमंत्रण दिले. काही वैयक्तिक कारणामुळे आणि निधीच्या कमतरतेमुळे रामानुजन यांनी प्रोफेसर हार्डींचे केम्ब्रिजचे निमंत्रण नाकारले. प्रोफेसर हार्डी हे पाहून फार निराश झाले, परंतु त्यांनी रामानुजन यांना आवश्यक त्या मार्गाने तेथे आणण्याचे ठरवले. त्याचवेळी रामानुजन यांना मद्रास विद्यापीठात संशोधन कारकीर्द मिळाली, ज्यामुळे त्यांचे जीवन थोडे सोपे झाले आणि त्यांना संशोधन कार्यासाठी पूर्ण वेळ मिळू लागला. दरम्यान प्रदीर्घ पत्रव्यवहारानंतर प्रोफेसर हार्डी यांनी रामानुजन यांना केम्ब्रिजला येण्यास हळूहळू राजी केले. प्रोफेसर हार्डी यांच्या प्रयत्नामुळे रामानुजन यांना केम्ब्रिजला जाण्यासाठी आर्थिक मदत मिळाली. रामानुजन यांनी इंग्लंडला जाण्यापूर्वी त्यांच्या नोटबुकमध्ये गणिताची 3000हून अधिक नवीन सूत्रे लिहिली होती. रामानुजन यांनी लंडनच्या मातीवर पाऊल ठेवले. तिथं प्रोफेसर हार्डीने आधीच त्यांची व्यवस्था केली होती, त्यामुळे त्यांना विशेष अडचण आली नाही. रामानुजन यांना इंग्लंडमध्ये थोडासा त्रास झाला आणि त्याचे कारण म्हणजे त्यांचा लाजाळूपणा, शांत स्वभाव आणि शुद्ध सात्विक जीवनशैली. इंग्लंडमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी मुख्यतः स्वतःचे अन्न स्वतः शिजवले. इंग्लंडच्या या भेटीने त्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणला. प्रोफेसर हार्डी यांच्या सहकार्याने त्यांनी उच्च दर्जाचे शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांच्या विशेष संशोधनामुळे त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाने BA पदवीसुद्धा मिळवून दिली. पण तेथील हवामान आणि राहणीमान रामानुजन यांना फारसे अनुकूल नव्हते आणि त्यांची प्रकृती हळूहळू ढासळू लागली. डॉक्टरांनी त्यांना क्षयरोग झाल्याचे म्हटले. त्यावेळी क्षयरोगावर औषध नसल्यामुळे रुग्णाला सेनिटोरियममध्ये राहावे लागत असे. रामानुजन यांनाही तेथे काही दिवस राहावे लागले. तिथेही यावेळी गणिताच्या सूत्रांमध्ये नवनवीन कल्पना ते मांडतच असत. त्यानंतर रामानुजन यांना रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून नियुक्त करण्यात आले. ज्या काळात भारत गुलामगिरीत जगत होता त्या काळात कृष्णवर्णीय व्यक्तीला रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळणे ही मोठी गोष्ट होती. खऱ्या अर्थाने हा भारताचा सन्मान होता. रॉयल सोसायटीच्या संपूर्ण इतिहासात त्यांच्यापेक्षा लहान सदस्य कधीच झाला नाही. भारतभर त्यांच्या हितचिंतकांनी उत्सव साजरा केला आणि सभा घेतल्या. रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वानंतर ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय देखील ठरले. आता सर्व काही चांगल्या ठिकाणी चालले आहे असे वाटत होते, पण रामानुजन यांची प्रकृती खालावली आणि शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना भारतात परतावे लागले. भारतात आल्यावर त्यांना मद्रास विद्यापीठात लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली आणि रामानुजन पुन्हा अध्यापन आणि संशोधन कार्यात गुंतले. भारतात परतल्यानंतरही रामानुजन यांना प्रकृतीने साथ दिली नाही आणि त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होत गेली. हा आजार असतानाही त्यांनी मॉक थीटा फंक्शनवर उच्चस्तरीय पेपर लिहिला. रामानुजन यांनी मांडलेले हे कार्य केवळ गणितातच नाही तर वैद्यकीय शास्त्रातही कर्करोग समजून घेण्यासाठी वापरले जाते. त्यांची ढासळलेली तब्येत हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला होता आणि आता डॉक्टरांनाही शेवटी काही उत्तर देता आले नाही. शेवटी रामानुजनांच्या जाण्याची वेळ आली. 26 एप्रिल 1920 रोजी सकाळी ते बेशुद्ध झाले आणि दुपारपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली. यावेळी रामानुजन यांचे वय अवघे 33 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने गणित जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. रामानुजन यांच्या निधनाची बातमी देश विदेशात ज्या कोणी ऐकली त्यांना धक्काच बसला. रामानुजन आणि त्यांनी केलेले बरेचसे कार्य आजही शास्त्रज्ञांसाठी न उलगडणारे कोडे आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊन संपूर्ण जगाला चकित करणाऱ्या या प्रवासात त्यांनी भारताला अभूतपूर्व वैभव मिळवून दिले आहे.
त्यांचे जुने रजिस्टर ज्यावर ते प्रमेय आणि सूत्रे लिहित असत ते ट्रिनिटी कॉलेजच्या ग्रंथालयात 1976 अचानक सापडले. सुमारे 100 पानांची ही नोंदवही आजही शास्त्रज्ञांसाठी एक कोडेच आहे. हे रजिस्टर नंतर रामानुजन नोटबुक म्हणून ओळखले जाऊ लागले. रामानुजन यांचा अध्यात्मावरचा विश्वास इतका खोल होता की ते गणिताच्या क्षेत्रात केलेले कोणतेही कार्य अध्यात्माचा एक भाग मानत. त्यांचा धर्म आणि अध्यात्मावर विश्वास तर होताच, पण ते तर्कशुद्धपणे मांडले. ते म्हणायचे, माझ्यामध्ये आध्यात्मिक कल्पना न देणाऱ्या गणिताच्या सूत्रात माझ्यामध्ये काहीच अर्थ नाही. रामानुजन यांनी इंग्लंडमध्ये 5 वर्षे प्रामुख्याने संख्या सिद्धांताच्या क्षेत्रात काम केले. त्यांनी अनेक सूत्रे मांडली आणि काही अतिशय प्रसिद्धही झाली. गणितातील 2 सर्वात प्रसिद्ध स्थिरांकांचा पी आणि ई, पाय आणि ई संबंध अनंत अखंड अपूर्णांकाद्वारे व्यक्त करते. त्यांनी पायसाठी अशी 2 सूत्रे मांडली. रामानुजन क्रमांक ही संख्यासुद्धा रामानुजन संख्या एक नैसर्गिक संख्या आहे जी 2 वेगवेगळ्या प्रकारे 2 संख्यांच्या घनाच्या बेरजेने दर्शविली जाऊ शकते अशा प्रकारे मांडली जाते आणि त्यांनाच रामानुजन नंबर असं म्हणतात. उदाहरणार्थ 9चा घन अधिक 10चा घन बरोबर 1चा घन अधिक 12चा घन म्हणजेच 1729. त्याचप्रमाणे 2चा घन अधिक 16चा घन बरोबर 9चा घन अधिक 15चा घन बरोबर 4104. दुसरे उदाहरण 10चा घन अधिक 27चा घन बरोबर 19चा घन अधिक 24चा घन म्हणजे 20,683. 2चा घन अधिक 34चा घन बरोबर 15चा घन अधिक 33चा घन म्हणजे 39,312 ही संख्या. तसेच 9चा घन अधिक 34चा घन बरोबर 16चा घन अधिक 33चा घन म्हणजे 40,033. याप्रमाणे 1729, 4104, 20,683, 39,312, 40,033 इत्यादी रामानुजन संख्या आहेत. असे अनेक सिद्धांत आणि अनेक महत्त्वाचे प्रमेय गणितीय सूत्र मांडणारे श्रीनिवास रामानुजन भारतभूमीसाठी खऱ्या अर्थाने एक रत्नच होते. गणितीय रत्न. आपल्या केवळ 33 वर्षाच्या वयोमानात त्यांनी संख्याशास्त्रावर गणितीय आकडेमोडीवर विजय मिळवला होता. अशा या महान गणितज्ञांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. पुनश्च अशा या महामानवास अनंत कोटी अभिवादन. धन्यवाद.